मेरा रूप स्वीट है, स्वीट एकदम मक्खन और जलेबी की तरह, लेकिन जलेबी की तरह मैं टेढ़ी बेड़ी भी हूँ. जे स्त्री पात्र आहेत, स्त्री भूमिका आहेत, त्या सगळ्याच ना खूपच अशा स्ट्रॉंग आणि सक्षम स्त्रिया आहेत. तर एक व्यक्ती खुश झाली आहे ताजला आल्यावर, म्हणजे त्या कॅरेक्टर आय एम टेलिंग यू टॉकिंग अबाउट युअर कॅरेक्टर. मी खरंच खूप खुश झाली. मीच तीच ती मी. आज आम्ही खरं तर खूपच स्पेशल ठिकाणी जमलो आहे. आम्ही ताजमध्ये जमलो आहे आणि ताजमध्ये असं किरकोळ कोणाला मी भेटतच नसते, ती सगळ्या भारी लोकांनाच भेटते. आणि आज ही लेडीज गँग आहे वीण दोघातली तुटे ना या मालिकेची, आणि सगळ्या एकसे एक आहेत. त्यामुळे खरंच खूप छान वाटतंय की हे सगळे आम्हाला एका मालिकेत पाहायला मिळतात. त्यामुळे खूप मस्त वाटतंय खरं तर. आणि सगळ्यांच्या भूमिकाही तितक्याच स्पेशल आहेत असं कळतंय आम्हाला. तर आधी ताई तुम्हीच सांगा कि काय रूप, काय अंदाज क्या है यावर. मेरा रूप स्वीट है, स्वीट एकदम मक्खन और जलेबी की तरह, लेकिन जलेबी की तरह मैं टेढ़ी बेड़ी भी हूँ. टेढ़ा है पर मेरा है, ऐसा इनका और मेरा रिलेशन है. ओके. तर माझे एकदम खूप सांगते ना मी, एकदम सासूसून असं आहे रिलेशन. पण टॉम अँड जेरीचं जास्त आमचं रिलेशन आहे. आणि एक स्वीट बट नेगेटिव्ह असं एक कॅरेक्टर आहे माझं. पण आप वैसे स्वीट हो, ते आम्हाला माहिती आहे. आणि ताई खरं तर खूप छान वाटतं की तुम्ही मराठीत आमच्या या मालिकेत तुम्ही वेळ काढलात. तुमचे एकसे एक आम्ही भूमिका बघितल्या. पण या निमित्ताने हा सगळं कसं जुळून आलं. खरं माझा म्हणजे मराठीत करायला आवडणारच जसं मी सांगितलं, कारण माझी मातृभाषा आहे. आणि मला ॲक्च्युली काय झालं की म्हटलं ना मी जरा थोडी बिझी होते दुसऱ्या प्रोफेशनमध्ये शिकवण्यामुळे, त्याच्यामुळे माझा योग नाही आला. आणि हा जो योग जुळून आला, आणि असं होतं ना काही माणसं आपल्याला पटकन आवडतात ज्यांना भेटलेले पण नसतो आपण पहिल्याच भेटीमध्ये. आणि द वे ते टॉक टू यू किंवा असं तुमच्याशी बोलतात की आपल्याला वाटतं नाही करूया. फक्त जरा मला असं लांब वाटत होतं म्हणून, नाही तर दुसरं काही कारण नव्हतं मला नाही म्हणायचं. उलट मी माझं प्लेजर समजते, मला माझं भाग्य समजते मी की मला चान्स मिळाला याच्यात करायला. आणि मला तो योगायोगाने करता येतोय, म्हणजे असं, कारण दुसरं काही घेतलं नव्हतं तोपर्यंत मी, म्हणून मला करता. आजी काय फिल्मी एकदम. आजी फिल्मी आहे, फन लव्हिंग आहे, आजी मजेदार आहे, आजीचं आपल्या कुटुंबावर खूप प्रेम आहे. आणि आजी जशी असते खरी आजी प्रेम आहे तशी आजी आहे. पण मात्र ती टिपिकल असं त्यांनी नाही दाखवली त्याची आजी, असं मस्तपैकी आजी दाखवली त्यांनी. असं पिक्चर पण बघते, सगळंच तिला म्हणजे माहिती असतं. आणि असं म्हणजे आई ग बिचारी आजी अशी नाही, अजिबात नाही आहे. अजिबात नाही आहे. व्हेरी स्ट्रॉंग आजी आणि स्वीट आजी असं आहे. आणि मला आवडतं ते, काय करायला लागतच नाही आहे ना जास्त त्याच्यामुळे. स्वीट नाही पण स्ट्रॉंग आहे मी त्याच्यामुळे स्ट्रॉंग खूप आहे मी, त्याच्यामुळे वाटत नसली दिसत नसली तरी. बॉन्डिंग कसं रंगलंय आमचं ऑफस्क्रीन बॉन्डिंग ओळख होतीच आधीपासून, कामही एकत्र आम्ही केलं होतं. पण ऑफस्क्रीन बॉन्डिंग आमचं जितकं असं घट्ट आहे, तर ऑनस्क्रीनही तेवढंच घट्ट असणार आहे कामाच्या बाबतीत. कारण का आम्ही दोघी सीन्स वगैरे पण करताना असं झाले आहेत बरेच सीन्स आमचे एकत्र, तर खूप मजा येते. म्हणजे तिच्याबरोबर काम करताना ना कोणीही, म्हणजे कोणालाही, माझंच जाऊ देत पण मला येईल दडपण, पण कोणालाही दडपण येणार नाही इतकी ती स्वीट आहे. म्हणजे सुरुवातीला तिच्याबरोबर मला सीन करताना जरा असं होतं की सुलभाताईबरोबर सीन करायचा, पहिला सीन, फर्स्ट सीन जेव्हा होता तेव्हा. पण ती ना सगळं आपलं हे म्हणजे आपल्याला विसरायला लावते सगळं. आणि इतकी गोड वागते, इतकी चांगली वागते ना की आपण सगळं विसरून जातो. आणि एकदम काय माहिती अशी वागते, ॲक्टिंग असेल माझी इकडे. नाही, ॲक्टिंग असं किती काळ करू शकत, 24 तास नाही ना ॲक्टिंग करू शकत माणूस. शी इज व्हेरी स्वीट. सेन्स ऑफ ह्युमर आहे ना त्यांचा, तिचा हॅट्स ऑफ टू हर. आता मला वाटलं परत एज सांगणार की ॲट दिस एज ऑल्सो. नाही, अजिबात आय डोंट हॅव एनी. 8 वर्षाची मुलगी म्हणजे पालवी आत्ता फुटली. आणि शर्मिला तू गोड दिसतेस, खूप छान दिसतेस. आणि काय ते झी मराठीशी जे काय कॉन्ट्रॅक्टच केलंय का, लाईफ टाईम मेंबरशिप वगैरे काही. नाही, मला मी असं सांगेन की माझं करिअर शेप करण्यामध्ये झीचा खूप मोठा हात आहे. कारण झीने कधीच असं नाही केलं की मला सेम एका पद्धतीची भूमिका दिली. एव्हरी टाईम आय वर्क ऑन झी मला ते काहीतरी वेगळं देतात. म्हणजे मी एकसारखी भूमिका कधीच केलेली नाही आहे. म्हणजे चला हवा येऊ द्या असेल किंवा जितक्या मालिका केल्यात, प्रत्येक मालिकेत माझं कॅरेक्टर वेगळं होतं. या मालिकेत सुद्धा मी असं कॅरेक्टर करते जे यापूर्वी मी केलेलं नाही. त्यामुळे एक ॲक्टर म्हणून मला ते असं
लूज पडू देत नाही किंवा शांत बसू देत नाहीत. काहीतरी नवीन माझ्यासाठी आणतातच आणि असं खूप रेअरली होतं की चॅनल या वेळेला खूप काय म्हणतात पिंक म्हणेन मी. फारच एक मैत्रिणीच्या भूमिकेत जी याला विडावी गोड भूमिका आहे. म्हणजे मी परवा एक फोटो टाकला माझा, त्याच्यावरती सगळ्यांनी खाली लिहिलंय की विलन आहे का, विलन आहे का. नाही, विलन अजिबात नाहीये. आणि ही भूमिका तुम्हाला भूमिकेसाठी नाही, मी खरं सांगू का, मी वाट नाही बघत आता. कारण मला माहिती आहे एव्हरी टाइम झी अप्रोचेस ते काहीतरी वेगळं आणणार आहेत. त्यामुळे मीच एक्सायटेड असते की आता काय तो स्टिरियोटाइप तोडायचा होता असं काही. डेफिनेटली मला प्रत्येक वेळी तोडायचं आहे. म्हणजे आता ही भूमिका केल्यानंतर पुढची भूमिका मला अशी नको आहे. आणि माझी आता खात्री पडली की पुढच्या वेळी झी मला काहीतरी अजून वेगळं देणार आहे. तर त्यामुळे आमचं ठरलंय लाईफ टाईम मेंबरशिप. आणि सुबोध सोबतचं बॉन्डिंग सुबोध बरोबर मी आधी काम केलेलं आहे. तिसरा प्रोजेक्ट आहे माझा. तर या आधी मी हिंदी शो केला होता त्याच्याबरोबर, ज्याच्यामध्ये म्हणजे मी प्रायमरी कॅरेक्टर होते. सुबोधचा कॅमिओ होता त्याच्यामध्ये, पण कॅमिओ पण इतका इंटरेस्टिंग होता की तो मी रस्त्याने जाते आणि तो मला छेडतोय वगैरे, शिट्टी मारतो माझ्याकडे बघून, असं मजेशीर होतं ते कॅरेक्टर सुबोधचं. आणि इथे पण तो त्याचं माझ्यावर खूप प्रेम आहे. मैत्रीण म्हणून मला डार्लिंग म्हणतो, कायम माझी बाजू घेतो. तर कदाचित असंच काहीतरी देवाच्या मनात आहे की आणि सुबोधचा तुझी बाजू घेतोय का ऑफस्क्रीन पण घेतोय? पण माझी खूप बाजू घेतोय तो. आणि मला खरं सांगू शकतेस तू आता? खरंच तो ऑफस्क्रीन पण मला खूप सांभाळून घेतोय. आणि मला असं वाटतं आत्ताशी सुरुवात झाली आहे. आधीच्या मालिकेमध्ये ना छोटं काही दिवसांचं काम होतं, इथे जरा मोठ्या स्पॅनचं काम असणार आहे. त्यामुळे मला असं वाटतं की बिकॉज ऑफ दिस शो आय गेट अ चान्स टू हॅव क्रिएट अ गुड बॉन्डिंग विथ हिम. आणि ते दिसतंय आम्हाला पहिल्या दिवसापासून एक छान मैत्री तयार होती आमच्यामधली. तर आणि मैत्रिणी माझ्या जुन्या या मालिकेमध्ये आहेत, नवीन मैत्रिणी झालेल्या आहेत. येस. तर आणि अजून एक गोष्ट मला मेन्शन करायची, या मालिकेत जितक्या जी स्त्री पात्र आहेत, स्त्री भूमिका आहेत, त्या सगळ्याच ना खूपच अशा स्ट्रॉंग आणि सक्षम स्त्रिया आहेत. असं क्वचितच होतं एखाद्या मालिकेमध्ये की सगळ्या स्त्रियांच्या भूमिका इतक्या वेगळ्या आणि प्रत्येकीचं काहीतरी म्हणणं आहे. कोणीच असं नाही की लोकांचं आहे बाबा कॅरेक्टर, असं नाही आहे. प्रत्येक बाई जी या मालिकेमध्ये काम करते, शी वॉन्ट्स टू से समथिंग, शी वॉन्ट्स टू कॉन्ट्रीब्युट समथिंग. एक्झॅक्टली. म्हणूनच प्रत्येक कॅरेक्टर खूप छान डेव्हलप होणार आहे. आणि अशा लेखिकेबरोबर काम करताना ना एक अजून ऑनटोज राहावं लागतं की शी इज गोइंग टू गिव्ह यू समथिंग दॅट यू हॅव टू कन्वे. तर त्यामुळे एक चॅलेंजिंग पण असणार आहे. चांगल्या लोकांबरोबर काम केल्यावरती 4 गोष्टी शिकायला मिळतात. ते या मालिकेमधनं घडणार आहे असं मला वाटतं. आणि ताई सर्वात जास्त एक व्यक्ती खुश झाली आहे ताजला आल्यावर, म्हणजे त्या कॅरेक्टर. आय एम टेलिंग टॉकिंग अबाउट युअर कॅरेक्टर. मी खरंच खूप खुश झाली. मीच तीच ती मी. ॲक्च्युली आमच्या घरी ना मी नेहमी स्वानंदीला सांगत असते याच्यामध्ये, तू देवाकडे ना तू सुख समाधान शांती नको मागू, खूप आहे आपल्याकडे, पैसा माग, पैसा त्याची गरज आहे. आणि बोबी चप्पर फाडके, जरा वळली की चप्पर फाडके मिळतं, पण ते गळणं पाण्यासारखं पैसा हवा यार. पाणी खूप आहे आपल्याकडे, पाणी खूप आहे. यावेळेला मला ॲक्च्युली एक वेगळं कॅरेक्टर मला करायला मिळतं. मी खूप एन्जॉय, एक्सायटेड आहे. ओव्हर जगातली पहिली बाई असेल जी गरीब झाल्यानंतर खुश झाली. कारण याच्या आधी जी मालिका केली त्याच्यात अतिश्रीमंत सरोजिनी आजीचं कॅरेक्टर होतं की या पैशांचं काय करू असं होतं, आणि आता पैसे हवेत असं कॅरेक्टर आहे. तर गरीब झाल्यानंतर खुश झालेली पहिली व्यक्ती. आणि ॲक्च्युली मला तर असं वाटायला लागलं की मला पैसा हवा आहे. याच्यामध्ये सगळ्यांना सांगते पैसा मागा. म्हणजे आता तर मला एकदम मोठं गबाड लागलेलं आहे. म्हणजे माझ्या मुलीचं लग्न पण होणार आहे श्रीमंताकडे, आणि श्रीमंताची मुलगी माझ्याकडे येणार आहे. मला असं वाटतं मी कधी त्यांच्याकडे जाते. राजवाड्यांना काय राजवाड्यांना सांगणार आहे मला आपली म्हणा, मला पण आपली म्हणा काय म्हणा. तर आम्ही पण वाट बघतोय की हे कधी आमच्याकडे येत आहेत, मग दाखवते बरोबर आता येच. सुपर आहे ना. नाही पण खरंच सांगते की हे जर आमच्या घरी आले ना तर खरं काम कमी आणि मस्ती जास्त होणार आहे, मजा जास्त होणार आहे. का इतकं सगळ्यांच्या मध्ये आमच्या
चौघींमध्येही आणि बाकीही सगळ्यांमध्ये आमचा इतका छान बॉन्ड आहे की खरंच वीण दोघातलीही तुटेना नाही. वीण आमच्यातली नाही बोलूनच घेतलेत ग किशोरी. असं वाटायला लागलं की ना माणसं अशी ना निवडून घेतलेली आहेत झीने, की मला तर विश्वासच बसला नव्हता की सगळी दमदार starcast आहे. माझ्याकडे झी अशा वेगळ्या वाकड्या नजरेने बघेल की ग्रे शेड करेल किंवा काय. आतापर्यंत सगळं असंच होतं ना, इथून अश्रू म्हणजे माझा तो ब्रँड होता ग्लिसरीनचा. तर त्यामुळे मला वाटलंच नव्हतं की मला अशी भूमिका मिळेल. आणि जेव्हा मिळाली तेव्हा मला इतकं म्हणजे थँक्स टू झी टी व्ही लॉट्स ऑफ थँक्स. करायचं ते मला सांगू ठेव. ही मॅनिफेस्ट करते. आणि गेल्या महिन्यातच बोलली की मला भारतीताईने ना अशी नेगेटिव्ह भूमिका केलेली पाहायची आहे. आणि एका महिन्यात हे सगळं मॅनिफेस्ट म्हणजे इतकं होऊन जाईल वाटलं नव्हतं. मला घाबरायला झालं आता. मला सांगा कोणाकोणाला काय मला असं वाटतं I'll meet you later. आमच्या शर्मिलाला खूप छान राजकुमार मिळू दे. मला हे मॅनिफेस्ट करायचं. थँक्यू.